मी आज करणार आहे थालीपीठ। त्याच्यासाठी घेतलेलं आहे मी हे बेसन पीठ, ज्वारीचं पीठ आणि थोडंसं तांदळाचं पीठ आणि ज्वारीचं पीठ। कारण तांदळाच्या पिठाने कसे खुसखुशीत आणि कडक होतात, त्याच्यामुळे तांदळाचं पीठ नक्की टाकायचं। धपाटे राहू नाही थालीपीठ राहू ह्याच्यामध्ये नक्की ट्राय करा। आता मी टाकणार आहे हळद, स्वादानुसार नमक आणि कोथिंबीर भरपूर घालायची, खूप छान लागते। हे आहे जिऱ्याचं पावडर, हिरवा ठेसा, थोडा आबडधोबडच वाटायचा, छान लागतो। हे आहे लसण, हे आहे बारीक चिरलेला कांदा आणि कांदा जास्त घालायचा। चांगलं ह्याला असं आधी मिक्स करून मग पाणी टाकून मळायचं। मी असं पीठ मळून घेतलेलं आहे। आता मी हे कसे करायचे ते दाखवणार आहे। पॅन घेतलेला आहे, पॅन मध्ये तेल टाकायचं, चौकड असं हाताने लावून घ्यायचं। हे बघा असं मी लावून घेतलेलं आहे। आता हे ह्याच्यामध्येच आपल्याला डायरेक्ट थापायचे आहेत। हे अशा प्रकारे मी असं थापून घेतलेलं आहे आणि आपल्याला चौकड असे छोटे छोटे होल्स करून घ्यायचे आहेत, म्हणलं ते छान खालून खरपुसले आणि भाजेल। हे असं मी बनवून घेतलेलं आहे बघा ह्याच्यामध्येच। आता आपल्याला लाल होईपर्यंत भाजायचे आणि खूप खमंग लागतं खायला, तुम्ही नक्की ट्राय करा। आता ह्याच्यावर आपण प्लेट झाकूया, म्हणलं ते वरून पूर्ण शिजून निघल। हे बघा आपलं थालीपीठ असं बनलेलं आहे। असं खरपुसलं भाजून घेतलं ना, खालून थोडंसं भाजायचं, दह्यासोबत खूप छान लागतं आणि खूप जुनी रेसिपी आहे आणि खूप पौष्टिक असते। नक्की ट्राय करा आणि कमेंट्स मध्ये सांगा कसे वाटले ते माझे थालीपीठ। कशी वाटली रेसिपी कमेंट्स मध्ये नक्की सांगा, नक्की ट्राय करा। खूप खायला टेस्टी असते आणि पौष्टिक असते। लाईक, शेअर आणि सबस्क्राईब।